के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हे गोलाची भाजी बनवूया। गोला का ओला बोलतात काय माहिती पण मी गोला बोलते। याची भाजी बनवूया आपण। तुम्ही काय बोलतात ते सांगा मला। आता हिला आपण कट करून घेऊया। आता आपण कापून घेऊया। हे सगळं काढून टाकते। हे टाकता की नाही काय माहिती पण मी टाकत नाही, मी असंच बनवते। हे कोबीची भाजी कशी बनवतात तशीच बनवतात, पण याला गोला बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात ते मला सांगा। त्याच्या वरचे साल पण काढू शकतो। आपण कोबी सारखं असं कापून घेऊया बारीक बारीक। कांदा टमाटर कापून घेतले, भाजी पण कापून घेतली, धुवून ठेवले। आता मी याच्यात हिंग टाकलंय। आता राई जिरं टाकूया, थोडीशी राई टाकूया, मोहरी म्हणतात मोहरी। कांदा टाकते, मिरची पण टाकून दिली चमची। थोडंसं मीठ घालूया म्हणजे टमाटर लवकर शिजते। चांगलं भाजून घेऊया आपण। तसं अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि मिक्स करूया चांगलं। आपला कांदा टमाटर चांगले भाजून झाले। जास्त भाजायचं नाही आपल्याला। मिक्स करूया। दोन तीन पाण्याने चांगलं धुवून आणि ठेवून दिलेलं मी कापून। असे मी कोबी सारखे तुकडे करून दिले, म्हणजे कापून घेतले, तुकडे नाही कापून घेतले बारीक। थोडीशी मोठीच ठेवली, एकदम बारीक नाही केली मी, म्हणजे खाताना एकदम बारीक नाही लागली पाहिजे ती पण। आता याच्यावर आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवूया। बारीक गॅसवर वाफून घेऊया चांगलं। बघूया आपली भाजी झाली का। आता याच्यात आपण मसाला घालूया। शिजली थोडीशी, अजून कच्ची आहे, पूर्ण शिजली नाही। अर्धा चमचा जिरा पावडर टाकते, नाही धना पावडर सॉरी। थोडीशी लाल मिरची टाकते, थोडा गरम मसाला टाकते, मीठ घालूया चवीप्रमाणे, कोथिंबीर टाकूया। आणि मी त्याच्यात चण्याची डाळ आहे टाकणार आहे, मी शिजवून घेतली वेगळी, आता ते टाकते। करूया आता मसाला आणि भाज्यांमध्ये व्यवस्थित लागला पाहिजे। आता याला आपण 5 मिनिटं बारीक गॅसवर वाफून घेऊया। बघूया आता आपली भाजी झाली आहे। आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमची रेसिपीला भरपूर प्यार द्या। आणि तुम्हाला कमेंट सांगते, कमेंट करायला कमेंट करत नाहीत तुम्ही, कमेंट करा। कमेंटमध्ये मला सांगा ही भाजी कशी बनवतात। मी अशी बनवते, तुम्ही कशी बनवतात
मला कमेंटमध्ये सांगा.